हरे कृष्ण मित्रांनो, आज मी चाललो आहे कीर्तनाला। आपल्या गल्लीमध्ये जे महादेव मंदिर आहे त्या मंदिरावरती अखंड हरिनाम सप्ताह चालू होता। आज त्या सप्ताहाची समाप्ती आहे। त्याच निमित्ताने आज कीर्तन ठेवलेले आहे। त्या कीर्तनासाठी मी चाललेलो आहे। तर चला कीर्तन ऐकूयात आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊयात आणि त्याच्यानंतर घरी येऊयात। आणि आई आणि मी दोघं पण चाललोय, त्याच्यामुळे दुकान करावं लागतील आपल्याला बंद 1-2 तासासाठी आणि त्याच्यानंतर येऊन आल्यानंतर परत दुकान उघडूयात। चला तर ऐकूयात कीर्तन। मित्रांनो, कीर्तनाला सुरुवात झालेली आहे। मला झाला आहे उशीर। चला लवकर। दोन्ही दुकानं केलेले आहेत बंद आणि आई येईल थोड्या वेळाने। कृष्णाचंही कुठलंही चरित्र नाही, केले परिपूर्ण होतं बघा। काल्याचा काही सांगू द्या, जोपर्यंत कृष्ण चरित्र सांगत नाही तोपर्यंत काल्याच्या कीर्तनाचा आनंद येतो। काही सांगू द्या, कृष्ण चरित्र ऐकल्याशिवाय परिपूर्णता नाही। महाराज त्याचं कारणच आहे, बराच विचार आपल्याला सांगता येईल, वेळेची मर्यादा। हे आहे सोनानगर मधील महादेव मंदिर आणि महादेव मंदिरामध्ये चालू आहे काल्याचे कीर्तन। या ठिकाणी आहे कीर्तन, नको म्हणले तरी आणि इकडे आहे आपले नाव आहे महादेव मंदिर आणि आई पण आली आहे। बघू शकता या ठिकाणी प्रसाद देण्याची प्रथा आहे आधी। घरात बसून काही बंधन नाही, म्हणून ज्ञान कामाच्या श्रुती या शास्त्रात झाल्या। आता सांगा, सासू स्वतंत्र असते की परतंत्र? घरातली सगळ्यात स्वतंत्र असते, तिचं नाव सासू आहे। तिला कोणाची परमिशन काढावी लागत नाही, तिच्या परमिशन शिवाय घरातला कायदा पारित होत नाही। इकडे चालू आहे सासू जुन्या काळात नाही राहिले, आता काय नाही, तुझं सगळं गेलं। आता दिवस गेले, आता बदलले। जुन्या काळात हे चालायचं, सासू स्वतंत्र असते। ज्ञानकालाच्या श्रुती शास्त्रात झाल्या, हर हर महादेव श्रुती लिखी झाल्या आणि कर्म प्रतिपादक श्रुती या सुना झाल्या। कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र। अशा प्रकारे त्या गोपिका गोकुळामध्ये अवतरल्या। आपल्याला जे काम मिळालं होतं ते काम करायच्या। आपला व्यवसाय म्हणून दूध दही घ्यायचं, मथुरेला विकायचं, आपला प्रपंच भागवायचा, भगवान कृष्ण कन्याची भक्ती करायची। रोज रात्री ते मडके व्यवस्थित ठेवायचे, दह्या दुधाचे मडके बांधायचे आणि त्याला व्यवस्थित करून ठेवायचं। पहाटे उठायचं, सकाळी उठून ते मडके घ्यायचे आणि मथुरेला बाजारला विकायला जायचं। आज गोपिका नेहमीप्रमाणे पहाटे उठल्या आणि पहाटे उठून घरामध्ये सगळी कामं आटोपली आहेत। आता घरात गेल्या, कशाला? मडके घ्यायचे, ते बाहेर आणायचे, त्याच्यामध्ये तूप भरलं आहे, कोणत्यामध्ये लोणी आहे, कोणत्यामध्ये दही आहे, कोणत्यामध्ये दूध आहे, हे सगळे मडके एकत्र करायचे, ते घेऊन मथुरेला जायचे। या उद्देशाने गोपिका आपापल्या घरामध्ये गेल्या आणि घरामध्ये जाऊन कवार काढलं। स्पेशल एक घर असायचं, ज्या रूम मध्ये केवळ मडके असायचे। आणि हे आहेत आपले कोंबडे साहेब। आणि आता आपण कीर्तन ऐकूया। हरिवंश पुराणातून भगवंताने करावा असा दंडक घालून दिला। चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे। भगवान कृष्णकडे आणि गोकुळात दोन्ही चोरून गोकुळांना खाऊ घातलं की नाही, या भगवंताच्या चोरीच्या लीला ऐकल्या। एखाद्या माणसाकडनं कळत न कळत जर चोरी घडलेली असली, त्या चोरीनं त्याला पाप लागतं। चोरी केलं की प्रकारच्या कर्माची चोरी करतात। संचित, प्रारब्ध, क्रियमान या तिन्ही कर्माचा नाश करतात। तिन्ही कर्माचा एकदाच नाश देवाच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही। ज्ञान झालं तरी प्रारब्ध त्या ज्ञानाला सुद्धा भोगावं लागतं, पण देवाची कृपा झाली तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाश। म्हणून तीनही प्रकारच्या कर्माचा नाश परमात्मा करतो। म्हणून त्या विना नासी मोहे दुसरी ऐसी, म्हणते नंदाची या पुरी, आज चोरी केली खरे
गोपिका म्हणले आम्हाला कळालं त्या नंदाच्या पोरानं चोरी केली, खरं आहे, पण का ग? मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. त्याचं निमंत्रण मला मिळालं त्याबद्दल सर्व कोंबडे परिवाराचे, आमच्या आदरणीय वजनाजी कोंबडे, रामभाऊ कोंबडे आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण हरिश्चंद्र अण्णा कोंबडे या सर्वांचे आणि संपूर्ण कोंबडे परिवारांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. या परिवाराला परमात्म्याने उदंड आयुष्य आरोग्य द्यावं आणि अशीच भगवंताची, वारकऱ्यांची, वैष्णवांची, संत मानवांची सेवा त्यांच्याकडनं करून घ्यावी अशी प्रार्थना करतो. जाता जाता एक सूचना आहे, आपल्या लहान मुलांना, आपल्या सर्वांना आपला धर्म काय, ग्रंथ काय, धर्मशास्त्र काय, आपले संस्कार काय हे कळावे. श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतघना विनाशा सकळ देवादी देवा कृपावाजी केशवा महानंदा मानवा सदाशिवा सहजरूपा. कीर्तन झाले, छान अशी आरती झाली आणि त्याच्यानंतर बसली पहिली पंगत आणि एक दोन पंक्ती आम्ही वाढून नंतर बसणार होतो, पण वाढणारे मंडळी खूपच जास्त दिसत होते त्याच्यामुळे मी बसलो पहिल्याच पंक्तीला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पहिली पंगत उठली म्हणजेच माझं सुद्धा छान असं महाप्रसादाचं जेवण झालं आणि बाहेर आलो. बघतो तर काय, बाहेर निघायला जागाच नाही. दुसरी पंगत बसण्यासाठी बघू शकता आतमध्ये जायला बिलकुल जागा नाही, गेट एकदम पॅक झालेलं होतं. पण माझं जेवण झालं होतं त्याच्यामुळे मी निघालो आता घरी, कारण आपल्याला दुकान उघडायचे आहे. त्याच्यामुळे आई आता बसेल दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवायला आणि मी चाललो आता आपल्या घरी. जाऊया घरी आणि त्याच्यानंतर दुकान उघडूया. आणि मी आलो आता घरी. आधी घराचा दरवाजा उघडूया, दुकानातले चावी घेऊया. तर मित्रांनो, मी गेलो होतो काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी आणि महाप्रसाद पण खूप छान असा झाला. आणि आता मी आलो आहे घरी आणि उघडले आहे दुकान. आणि आजचा हा ब्लॉग इथेच थांबूयात. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.